राज्यातल्या राज्यसभा निवडणुकीचं गणित ठरलंय। दरम्यान 6ही जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा सुरू आहे, तर महाविकास आघाडीने शाहू महाराजांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे। पाहूयात रिपोर्ट। 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीकरता राजकीय रणधुमाळीला वेग आलाय। भाजपच्या 3 उमेदवारांची नावं चर्चेत आहेत। त्यात विनोद तावडेंचं नाव आघाडीवर असून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकरही चर्चेत आहेत। बिहारच्या सत्तांतरात बजावलेल्या भूमिकेचं बक्षीस विनोद तावडेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याकरता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची रणनीती आखली जाते। तर सध्याचं पक्षीय बलाबल बघता भाजपचे 3 खासदार सहज निवडून येऊ शकतात। एक मोठं नेतृत्व आमच्यामध्ये आहे आणि पक्ष हा पंकजाताईला ज्या पद्धतीने पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रीय मंत्री म्हणून मला वाटतं की पंकजाताईबद्दल चांगलाच निर्णय महाराष्ट्रामध्ये होईल। उमेदवारांना निवडून येण्याकरता किमान 41चा आकडा गाठणं गरजेचं असणार आहे। सध्याचं पक्षीय बलाबल बघता भाजपचे 3 खासदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस, शिवसेना आणि अजित पवार गट प्रत्येकी 1 खासदार निवडून आणू शकतात। दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवण्याच्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांविषयी शरद पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे, छत्रपती शाहू महाराज यांना आपण पाठवा। कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कारण या महाराष्ट्रात आम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो, तेव्हा शाहू महाराजांचा विचार व्हावा 6व्या जागेसाठी, असा एक प्रस्ताव काही प्रमुख लोकांनी आमच्याकडे पाठवला आहे। मी त्या संदर्भात माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे किंवा उद्धव साहेबांशी चर्चा झालेली आहे। राज्याच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल बघूयात। भाजप 104, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 42, शिवसेना 40, काँग्रेस 45, शिवसेना उद्धव ठाकरे गट 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 11, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष, MIM आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2, तर मनसे, CPIM, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13 असं संख्याबळ आहे। आता या संख्याबळाच्या आधारावर 27 फेब्रुवारीला कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे स्पष्ट होईल। तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।